दत्तवाडीतील दूधगंगा नदीत मगरींचा वावर वाढला. दत्तवाड सदलगा मार्गावरील दूधगंगा नदीपात्रात 4 ते 5 मगरींचं वारंवार दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मध्ये व शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय. वन विभागाने याकडे लक्ष देऊन मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरते. काही दिवसांपूर्वी दूधगंगा नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या इसमावर मगरीने हल्ला करून ठार केलं होतं. दत्तवाडीतील नागरिकांना व शेतकऱ्यांना दिवसा व रात्रीच्या वेळी वारंवार मगरीचं दर्शन होत आहे. दत्तवाडीतील दूधगंगा नदीकाठी अनेक शेतकऱ्यांनी पाणी उपसा मोटर बसवलेल्या आहेत. या नदीकाठी शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. रात्री अपरात्री शेतकरी आपल्या शेतीला पाणी पाजण्यासाठी जात असतात. दूधगंगा नदीपात्रात असणाऱ्या मगरींकडून वारंवार जनावरांच्यावर व नागरिकांच्यावर हल्ले होत आहेत. दत्तवाड येथील एका शेतकऱ्यानं आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी नदीकाठी घेऊन गेला असता 2 मगरींनी म्हशींवर हल्ला चढवलेला होता. त्यामध्ये म्हैस गंभीर जखमी झाली होती. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी, हेरवाड, शिरडोनसह आता दत्तवाडमध्ये मगरींचा वावर वाढला. गेल्या काही महिन्यांपूर्वी याच नदीतून सुमारे 10 ते 15 फुटांची मगर शेतकरी व वन विभागाने जेरबंद केली होती. सध्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर दूधगंगा काठावर अशा प्रकारे मगरींचं दर्शन होत असल्यानं शेतकरी व ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. वन विभागानं लक्ष देऊन तात्काळ या मगरींना जेरबंद करण्याची मागणी दत्तवाड परिसरातून होती. शिवार न्यूजसाठी इसाक नदाब, दत्तवाड.